आता बातमी आहे कल्याणमधली। कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरामध्ये एक घटना घडलेली आहे। एका दुकानाचा मालकी हक्कावरनं मराठी आणि परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद झालेला आहे। सगळी कागदपत्र मराठी कुटुंबाकडे असताना परप्रांतीय कुटुंब या दुकानावर दावा सांगतोय। परप्रांतीय कुटुंब महापालिका अधिकारी आणि पोलिसांचं काहीही ऐकायला तयार नसल्याचं समोर आलेलं आहे। महापालिका अधिकारी आणि पोलिसांसोबत हे परप्रांतीय कुटुंब हुज्जत घालताना दिसतंय। तर मनसे कार्यकर्त्यांनी साखळी करून पोलिसांना रोखलेलं आहे आणि हा सगळा वाद समोर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सुरेश काटे। सुरेश, नेमकं काय घडलेलं आहे? माधवी, खरं पाहिलं तर कल्याण पूर्वेमध्ये एक इमारत आहे 1986 साली आणि त्या इमारतीमध्ये 1992 साली एक रेशन दुकान आहे महाराष्ट्र शासनाचं। ते त्या दुकान अनधिकृत आहे असा दावा दुबे हा एक फॅमिली त्या ठिकाणी राहते। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अतिक्रमण केलेलं, मात्र हे दुबे जे आहेत त्या इमारतीमध्ये 2009-10 साली फ्लॅट घेऊन ते राहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी वारंवार महापालिकेमध्ये तक्रारी केलेल्या आहेत की हा अनधिकृत आहे आणि त्याला तोडा। खरं पाहिलं तर महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विनाकारण कुठलीही कागदाची तपासणी न करता कारवाई केल्यामुळे त्याला आणखीन उत्साह मिळाला आणि त्यानंतर त्यांनी थेट जे रेशन कार्डचं जे दुकान जे आहे ते दुकान फोडलं आतून आणि त्यामध्ये अतिक्रमण केल्याची घटना घडली। मात्र आज महापालिका पुन्हा आली आणि त्या ठिकाणी मोजमाप सुरू केलं पूर्ण इमारतीचे जे नक्कीच आता परप्रांतीय विरुद्ध स्थानिक वाद पुन्हा एकदा कल्याणमध्ये पाहायला मिळतोय। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता